मी रोहिणी भोईर झणझणी रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय चिकन रस्सा। इथे आपण 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, 3 इंच आलं घेतलंय, 4 ते 5 मिरच्या हिरव्या आणि मूठभरपेक्षा जास्त कोथिंबीर आपण घेतले। तर आपण कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण यांची पेस्ट बनवून घेणार आहोत, ग्रीन पेस्ट। तर आता आपण गावरान चिकनसाठी पहिले ना कढईमध्ये तूप तापवून घेऊया। तर इथे आपण ना एक मोठा चमचा आपण तूप टाकलं, थोडंसं तेल पण घेते। आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ तेलामध्ये। 2 कांदे आपण मीडियम साईजचे कापून घेतले। इथे आपण 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले छान आपण तेलावर परतून घेऊया। आणि 2 अगदी लहान टोमॅटो होते, ते पण छान आपण परतून घेऊया, शिजले पाहिजेत। 4-5 कढीपत्त्याची पानं टाकूया। आता आपण जी ग्रीन पेस्ट बनवली ती टाकूया। साधारण आपण 2 टेबलस्पून टाकले। आता आपण ना मसाले टाकून घेऊया। आता आपली ग्रीन पेस्ट पण चांगली परतून झाले, टोमॅटो सुद्धा शिजलाय। तर आता आपण मसाले टाकून घेऊया। 1/2 चमचा आपण हळद टाकले, 2 टीस्पून आपण आगरी मसाला टाकलाय, तुम्ही कोणता तुमचा जो घरगुती मसाला असेल तो टाकू शकता। आणि 2 टीस्पून आपण इथे रेड चिली पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर टाकले। आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण छान परतून घेऊया। चिकन असताना मी नेहमी तेल कमीच टाकते, कारण की चिकनला पण तेल सुटतं। म्हणजे चिकन जेव्हा आपण टाकतो ना त्याच्यानंतर त्याच्यात जे फॅट्स असतात ते वितळतात, त्यामुळे मी तेल नेहमीच कमी टाकते। आता मस्त मसाले परतून झालेत माझे। आता जे चिकन मी मिठाबरोबर मीठ टाकून मॅरिनेट केलेलं आहे ते मी चिकन ह्याच्यात टाकली होते। तर आपल्याला ना स्लो मंद गॅसवर शिजवायचं चिकन। चिकन टाकून झालं, आपण मस्त मिक्स करून देऊया। आता आपण 1 टीस्पून मीठ टाकून घेऊया। आपण एक वाफ काढली, त्याला पाणी सुटलं थोडं, तर 1 टीस्पून मीठ टाकूया। चांगलं मिक्स करून आहे ना आता कुकरला झाकण लावून घेऊया। स्लो गॅसवर कुकरला झाकण लावूया, म्हणजे काय माहिती त्याचे जे ज्यूसेस सुटतील चिकनचे त्याच्यामध्ये चिकन शिजून घेऊया आपण।
आता बघा याच्यात पाणी आपण नाही टाकलेलं आहे. आता आपण झाकण लावून घेऊया. स्लो ठेवायचं आहे गॅस आपल्याला. त्याचं जे पाणी सुटेल ना त्यातच शिजवायचं आहे. तर आपण काय काय भाजलं बघा. हे सुकं खोबरं आहे 1 वाटी, आपण किसून घेतलं आणि भाजलं चांगलंच. हे अर्धी वाटी सुकंच खोबरं आहे, ते मी तळून घेतलं. मला कंटाळा आला भाजायचा, म्हणजे असं बारीक करायचं कंटाळा आलेला, तर मग मी तुकडे करून तळून घेतलं. आणि ना हे ओलं खोबरं आहे, थोडंसं पाव वाटी असेल हे ओलं खोबरं आहे बघा तुकडे. आणि 1 मोठा कांदा होता, तो तळून घेतला मी ते. हे थोडे गरम मसाले घेतलेत, 1 स्टार फूल आहे, 1 मोठी वेलची आहे, 10-15 आपण काळी मिरी घेतल्यात, धणे घेतले तिथे आपण 1 टेबलस्पून, आणि जिरं घेतलंय आपण पाव चमचा फक्त, आणि खसखस घेतले 1 मोठा चमचा भरून, दालचिनी घेतले ही बघा अर्धी एवढी होती, पाव दालचिनी घेतले, आणि 4 लवंग होत्या. आणि आता आपण हे सगळं वाटण आहे ना मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता आपण चिकन खोलून बघितलं, चिकन शिजलेलं आहे आपलं. मंद गॅसवर आपण रसा पण सुटलाय बघा, पाणी सुटलं चिकनला. त्याच पाण्यात आपल्याला हे करायचं चिकन. आपण चिकनला 1 शिटी काढली. आता जे भाजकं वाटण आपण केले ना ते टाकून घेऊया आपण. आपल्याला किती रसा हवा त्या हिशोबाने आपण पाणी टाकूया. मी 1 बटाट पण टाकलं त्याच्यात, तुम्हाला हवं तर टाकू शकता. माझ्याकडे थोडा गरम मसाला आहे, तो मी टाकणार आहे. पाव चमचा आपण गरम मसाला टाकला. मीठ टाकलं नव्हतं तर 1 टीस्पूनच टाकते, कमी टाकते जरा. दीड टीस्पून टाकलं मीठ मी. आता कुकर लावून घेते. एक बटाट आपण टाकून घेतलं. बटाट ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर टाका. आणि आता 1 शिटी आपण कुकरला काढणार. चिकन झालेलं आहे आपलं. 1 शिटी घेतली की आपण सर्व करूया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवा. चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.